नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीत महत्त्वाच्या नेत्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले। त्यात माजी मंत्री, प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचाही समावेश होता। पण विधानसभा निवडणुकीतील पराभव, शेतकरी कर्जमाफी यांच्यासह विविध मुद्द्यांवरून आंदोलन, मोर्चे यांनी पुन्हा एकदा राजकारण तापवण्यास सुरुवात केली आहे। त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला लढा हा तोफदार करत सरकारला जेरीस आणले होते। पण याच वेळी बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक यंदा प्रचंड चुरशीची होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अशातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतही विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक असल्याचं समोर आलं होतं। अशातच विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेत धक्कातंत्राची शक्यता वर्तवली जात आहे। आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट माजी मंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर कडू आणि शिंदे यांच्यात मुंबईत भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र कडू यांनी शिंदेंना कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली गेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे। पण या संदर्भात अधिकृत ठोस माहिती पुढे आलेली नाहीये। बच्चू कडू यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला होता आणि ते सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत होते। परंतु नंतरच्या काळात बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंच्या काही भूमिकांवर, विशेषतः शिवसेनेवरील दाव्यावर उघडपणे नाराजी दर्शवली होती। त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले इथपर्यंत ठीक होतं, पण धनुष्यबाण आणि शिवसेनेवर शिंदेंनी केलेला दावा हा टाळायला हवा होता, असं विधान बच्चू कडू यांनी म्हटलं होतं। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।